स्वादिष्ट, उत्कृष्ट, सुग्रास, पोहेष्ट, अत्यंत रुचकर। धन्यवाद। अहो रडायला काय झालं अचानक? आईच्या चवीची आठवण आली। घ्या घ्या, पाणी घ्या आणि शांत व्हा। अहो माझी आई सुद्धा असेच पोहे बनवायची। आज कितीतरी वर्षांनी तिच्या हातची चव आठवली। वाईट झालं हो। कधी गेल्या आई? तुमच्या लहानपणीच गेली का? अहो नाही नाही, अजून हयात आहेत त्या, पण गेली कित्येक वर्ष गावाकडेच असतात त्या। उदंड आयुष्य लाभो तुमच्या मातेला। बरं आप्पा, एक विनंती होती। निसंकोचपणे सांगा। आप्पा, इथे अन्नग्रहण करून ना मला माझ्या घरचं स्मरण झालं। आज इथेच जेवायला थांबलो तर तुमची काही? नाही, उलट आम्हाला आनंदच होईल। त्या निमित्तानं आम्हाला तुमचं मराठी पण ऐकता येईल। अहो इतके दिवस केतकरांच्या स्वदेशी आणि भाषा प्रेमाचा लौकिक ऐकून होतो। आज औदार्याचाही प्रत्यय झाला। मी अगदी धन्य झालोय। अहो हे एवढे उदार आहेत ना की काही विचारून। तुम्ही जाऊन आतमध्ये स्वयंपाकाची तयारी करा। हा हो हो हो। कुठे भेटलं हे ध्यान आमच्या तिरसटरावांना कुणास ठाऊक। काही आवडण्यासारखं नाहीये त्या मुलामध्ये। आई पण मला चांगला वाटला मुलगा। अगं मगाशी तर चांगला नाही म्हणलीस ना? हो पण आता छान वाटतोय। कान पकड आणि उठा भाषा काढ। आई अहो पण अजिबात काही बोलू नको। मानसी तू स्वयंपाकाला लाग ग। हो पण आई काय करायचं स्वयंपाक? मला तर काहीच सुचत नाहीये। कारल्याची भाजी कर आणि चटणी कर, तिखट जाळ, नाका तोंडातून पाणी आलं पाहिजे। आई पण काहीतरी गोड करावंच लागेल ना? काही गरज नाही ग गोड धोड करायची। दही साखर ठेवूया आपण। काही गरज नाहीये एवढे लाड करायचे त्या ढापण्याचे। मला तर कळतच नाहीये आप्पांना काय आवडलं या मुलामध्ये। मराठीचा शब्दकोश आहे ना आणि उदो उदो करताय त्यांचा। अजून काय हवंय त्यांना? चला आता करा काय ते आणि वाढा पटापट, म्हणजे जाईल एकदाच फुक्कटचं खाऊन। आजी काय स्वयंपाकाला काय करताय? कारल्याची भाजी आणि चटणी करतो, बाकी सगळं असतंच। अगं पण आप्पांनी तर वाटाण्याची उसळ, शेवयाची खीर आणि हो आळूवडी आणि पुऱ्या करायला सांगितल्यात। अरे देवा, काय जादू केलेली या मुलांनी खरंच कळत नाही। बघ बघ किती आहारी जात आहेत। बरं मी आलेच। अगं तू कुठे चाललीस? थांब इथेच। अगं आळूची पानं घेऊन येते अंगणातून। थांब सई, आधी मला सांग तो मुलगा आवडलाय का तुला? तूच सांग सई। हे बघ तुला आवडणं महत्वाचं आहे। नाही आवडलाय ना? वाटलंच होतं मला। अगं म्हणजे ठीक आहे ते। काय ठीक आहे? तुझ्यासारख्या मुलींनी डुंकूनही बघू नये असा न घेतो। अगं आजी, आप्पांनी बोलवलंय म्हटल्यावर काहीतरी विचार केलाच असेल ना। आणि तसंही असं एकाच भेटीत मला नाही सांगता येणार की ते मला आवडलेत की नाही। एका भेटीत काय एका क्षणात सांगता येईल। आहे काय आवडण्यासारखं त्या माकडात? मला तर हा अगदी लोचट वाटतोय। नाही आजी, आप्पांनी नक्कीच काहीतरी बघितलं असेल म्हणूनच हा निर्णय घेतलाय त्यांनी। बरं मी आळू घेऊन येते। आप्पांनी निर्णय घेतलाय म्हणून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहे ही मुलगी। आई आई आपण सांगूया तिला। आपलं ऐकलं तर आप्पांची नाच शोभेल का? अगं बाई हो, मग घेऊ का खीर करायला? करायलाच हवी, आता दुसरा काही इलाज नाहीये। कधी एक पेला पाणी देणार नाही हा कंजूस माणूस दुसऱ्याला, आणि आता मेजवानी द्यायला निघाले त्या नेबळटाला। आपण वेळीच त्यांना आवर घातला नाही ना तो उद्या हे सईला उभी करतील लग्नाच्या मांडवात। ईश्वरा, आता तूच काहीतरी कर रे बाबा। Alright, 5 minutes are done. बाई थांब ना। अरे गेला सर फटके खाशील। Diggs, don't be a kid. Let me go. अरे ओरडू नको नाहीतर वादळ बाहेर येईल। काय साई साई काय बोलायचा तुझ्याशी? इट्स रिअली इम्पॉर्टंट। अहो आपण नंतर बोलूयात। मी आळूची पानं घ्यायला आले होते, मी निघते आता।
No, wait. खूप महत्वाचं आहे. Please listen to me. अहो मला नाही बोलता येणार, पाहुणे आलेत घरी, मी खूप गडबडीत आहे. Exactly. पुणे त्यांचाच बोलायचं. Listen to me, please. अहो मी तेच सांगते, मला नाही बोलता येणार, आपण नंतर बोलूयात. साई, wait. I need to talk to you. गेली ती, आता काय बोलणार? तुमची विनोद बुद्धी मोठमोठ्या विनोदी लेखकांनाही लाजवेल अशी आहे. आप्पा, याचे श्रेय माझ्यासारख्या परप्रकाशी वाचकाला नव्हे तर मराठी मातीत जन्मलेल्या उत्तमोत्तम विनोदी साहित्यिकांना दिलं पाहिजे. वा, तुमचा हा साहित्याचा अभ्यास बघून अगदी थक्क व्हायला झालाय मला. आप्पा, तुमच्या तोंडून हे ऐकून मी धन्यच झालोय. म्हणजे आपल्यासारखा विजिगीषू आणि मराठी भाषेचे साक्षात आधारस्तंभ असलेला माणूस मला ही पावती देतोय, हे माझ्यासाठी लाखमोलाचे आहे. गाव संपर्क, एवढी चांगली नोकरी आहे, गावाकडे घर आहे, लग्नाचा विचार करत असालच ना तुम्ही? आप्पा, तुम्ही पण ना. आप्पा, कसं आहे ना, रंगरूपापेक्षा ना मला मुलीचे संस्कार, शील, आचार हे जास्त महत्वाचे वाटतात. म्हणजे एकत्र कुटुंबातील थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मुलीच्या पाठीशी असायला हवेत. माझी बाकी काही अपेक्षा नाहीये, पण हल्लीच्या काळात अशी मुलगी मिळणं दुरापास्तच. नाही, असं म्हणू नका. अहो, शोध घेतला तर नक्की सापडेल तुम्हाला हवी तशी मुलगी. हो, आणि नाही मिळाली ना तर आयुष्यभर ब्रह्मचारी राहायचं ठरवलंय मी. ते तर आहेच. नाही, तुमचा विचारही योग्यच आहे. ब्रह्मचर्य या विषयावर एक अप्रतिम पुस्तक आहे, ते देतो मी तुम्हाला वाचायला. नाही, तसं नाही. म्हणजे मुलगी मिळाली तर करीन मी लग्न. योगच तसे असतील तर. पण वाचलेलं बरं नाही का? हो, तेही आहेच. आलोच पुस्तक घेऊन. संपर्क. हा, तुम्ही म्हणताय तशी एक मुलगी आहे माझ्या पाहण्यात. मग त्यांना भेटायला आवडेल मला. अवश्य, मी भेट घालून देईन तुम्हा दोघांची. हो. आलोच मी पुस्तक घेऊन. हो, या. Yes! हो. संपर्क सहस्त्रबुद्धे. संपर्क सहस्त्रबुद्धे. शी, हे का नाव आहे? मला अजिबात आवडत नाही असले नाव. ही काय पद्धत झाली बोलायची? हा, एवढं सवय आणि एवढं औद्धत्य. समजेल मराठीत बोल. मी डॉन आहे या गल्लीचा. माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, आणि घेतलास तर लक्षात ठेव. मला सांग, तू केतकरांच्याच घरातला आहेस की बाहेरून कुठून आलायस? फालतू बडबड बंद कर आणि सांग, तू मगाशी नाचत का होतास? ते गणपती आलेत ना. अरे अरे जा ना. गाव संपर्क. अहो, निघालात कुठे? बसा. हा माझा नातू व्रात्य, जरा लक्ष देऊ नका. चिन्मयानंदा, पाया पड त्यांच्या. अरे, सरस्वती प्रसन्न आहे त्यांच्यावर. पड, पाया पड. लहान आहे अजून, काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं क्षमा करा. नाही हो, खूपच गोड आहे तुमचा नातू. खूपच गोड आहे. अहो, मुले म्हणजे त्या देवाकडची फुले असतात काय. चिन्मयानंदा, जा हात पाय धुवून घे, जा. खूपच गोड आहे. हो ना? हो. घ्या, हे घ्या पुस्तक. घ्या. हो, घ्या. ब्रह्मचर्यावरचं अप्रतिम पुस्तक आहे हे. आता गरजच लागेल मला त्याची. वाचा. वाचतो. वाचा.
फार वाढू नकोस. फुकटचं मिळालंय म्हणून खात बसेल. अगं आजी, काय झालंय तुला? इतर वेळेस जेवल्याशिवाय कुणाला बाहेर जाऊ देत नाहीस तू, आणि आज तो बाहेर बसला तो मुलगा कोण आहे? मला काहीच कळत नाही, तू काय बोलतो ते. त्याला आपण का बोलवलंय? हळू बोल रे, बाहेर ऐकू जाईल असं जोरात बोलू नको. मला नाही आवडला तो आजी, त्याला जायला सांग. गप्प बस रे, ओरडू नकोस. पाहुणे आहेत ते आपले, त्यांच्याबद्दल असं बोलतात का? कसाही असला तरी पाहुण्यांबद्दल असं बोलायचं नाही. असेल ते ध्यान, पण असं बोलायचं नाही. जा हातपाय धुवून ये. आज आळूच्या वड्या केल्यात तुझ्यासाठी. हा, असं असलं ना तर मी हातपाय धुवून येतो, तू करून ठेव. हा ये. चिनूला पण आवडला नाहीये म्हणजे कठीणच आहे सगळं. पण माझं मत मी लादणार नाही तुझ्यावर. अगं शेवटी हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. तुझं तू काय ते ठरव. या गाठी शेवटी वर बांधलेल्या असतात. आपल्या मनात खूप असतं पण हातात काहीच नसतं. She came out of the house, but बोलू नाही शकला. अरे भाई, घाईत किती होती ती? But I'm restless now. सॉरी. हे टॉपिक काढलं ना लागता मला बॉल. सिम्बॉलिक आहे, सिम्बॉलिक. What's symbolic? तो बॉल पण सांगतोय फटके खाशील, विषय सोडून दे. No, that's not possible. मी बोलणार साईशी. थांब. काय तो मुलगा आहे तिथे, कसा बोलशील? Yeah. काहीतरी प्लॅन केला पाहिजे आपण. काय प्लॅन केला? Thanks. त्याला बाहेर काढू. Let's kick him out of the house. हा भाई, तू असताना आपण बोलू नाही शकणार. तू त्याला बाहेर काढ. Yeah. कुठे निघाला? त्याला बाहेर काढायला. आणि डोक्यावर पडलायस तू? मी असंच बोलत होतो. साईशी बोलणार कसा? काय भाई, तू पण सुपरमॅन सारखा त्याच्या समोर सहीशी बोलायला निघालास. हे बघ, तू कधीतरी बाहेर येणार की नाही, मग बोल. या बट हे बघ, मी जातो तिकडे, लक्ष ठेवतो. तो बाहेर आला की तुला सांगतो. फाईन. हा भाई, पण एक लोचा आहे. व्हॉट? सईला तो मुलगा आधीच आवडला असेल तर तुझी लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपली ना. बाई, मी काय बोलतो, आपण बाहेर काहीतरी खायला जाऊया ना. चल. असंही सही आज काय आपल्याला बनवून देणार नाहीये. सॉरी. हे बघ भाई, मारू नको, नाहीतर मी लक्ष ठेवायला जाणार नाही. भाई चल ना, असं मस्तपैकी मिसळ खाऊया, मग झणझणीत आयडिया सुचेल. चल ना भाई, चल ना. बुक नाही रे. वदनी कवळ घेता म्हणूया. हो, म्हणजे काय? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. अहम अळूवडीं नमामि. ओम उसळें नमामि. अन्नपूर्ण डाळिंबें नमामि. झाले का श्लोक म्हणून का अजून बाकी आहे? नाही, डाळिंबें नमामि शेवटचाच. हा, करा मग सुरुवात. हो. कल्पना, तूप वाढ ग भातावर. नाही, एक गोष्ट राहिलीच. आता काय राहिलंय? नाही, सकाळी सई म्हणाल्या होत्या ना की आपण आपल्या शेतकरी बांधवांचे आभार मानले पाहिजेत म्हणून. तर आता मी त्यांचे आभार मानतो. वा. सगळ्यांनी हात जोडा ना. आप्पा, तुम्ही पण.
आम्हा कारणे राबतोसी बळीराजा, घाम गाळूनी सुखवितोसी प्रजा, तुझे ऋण फेडण्या आतुरसे मन, तुझे स्मरण करुनी करीतो अन्न ग्रहण. चला आता सुरुवात करूया. भात गार झालाय. नाही, शीत अवस्थेतील भात सुद्धा मला चालतो. शीत अवस्थेतील असला तरीही ते पूर्ण ब्रह्मच. अहो, भात गरम करून आणू का? नाही, नको नको, चालेल मला. अत्यंत चविष्ट, उत्कृष्ट, भातेष्ट. म्हणजे खूपच रुचकर झाले आहे जेवण. घ्या ना तुम्ही, सुरुवात करा. हो, घेतो ना, घेतो. जेवायच्या आधी इतका वेळ श्लोक म्हणायला लागला हा माणूस तर आपली पोरगी उपाशी राहील. नाही म्हटलं, स्वस्त होऊ द्या. आप्पा, जेवल्यानंतर अशा तृप्तीचा अनुभव खरंच अनेक वर्षांनी आला. वा, मग जेवायला येत जा आधेमध्ये. हो, नक्कीच. चला. हात धुवायला जाताय ना का हवंय अजून काही? नाही नाही, हात धुवायला जात आहे. हा. अहो, काय आत्ताच काही विचारायचंय का? हो, काय? तुम्ही त्याला सांगितलंय का की तुम्ही त्याला सईला बघायला बोलवलेत म्हणून? म्हणजे तसं थेट सांगितलेलं नाहीये, थोडीशी कल्पना दिलीये जेवायच्या आधी. अहो, पण हे ऐकून तो अजून थांबला तर? थांबला तर थांबू दे, काय हरकत आहे? अहो, माझी काय हरकत असणार आहे? पण तो जर अजून थांबला तर तुम्हाला दुपारची झोप मिळणार नाही. आणखीन अजून रात्री पण जेवायला थांबला तर तुम्हाला परत गार भात खावा लागेल. अहो, पण मग काय करू? जा म्हणून सांगू? आता पुढे काय करायचं ठरवलंय मग? अहो, सांगितलं ना तुम्हाला, शोध निबंध लिहायचा आहे. विद्यार्जनाचा अखंड यज्ञ प्रज्वलितच ठेवावा लागतो. नाही म्हणजे ते नाही हो, म्हणजे आता ह्या क्षणी काय करायचा मानस आहे तुमचा असं विचारत होतो मी. अच्छा अच्छा. अजून काही क्षण तुमच्या सान्निध्यात घालवावे असा मानस आहे माझा. म्हणजे तुमची साहित्य साधना जाणून घ्यायची आहे मला. अजून थांबणार? अजून म्हणजे काही मोजके क्षण. ठीक आहे, मी येतो हात धुवून. अन्नपूर्णा. अहो, देवकी नाव आहे माझं. अहो, तुमचं नाव काहीही असलं तरी तुम्ही साक्षात अन्नपूर्णाच आहात. अहो, तुमच्या हातचा एक एक पदार्थ म्हणजे केवळ स्वर्ग सुख. नको नको, एवढं कौतुक ऐकायची सवय नाही मला. नाही म्हणजे अपचन होईल ना अशाने. अपचनावरून आठवलं, तांबूल किंवा मुखशुद्धीसाठी काही मिळेल का? बसा तुम्ही, मी आणते मुखशुद्धीसाठी. ठीक आहे. आता चांगली मुखशुद्धी करते तुझी. घ्या, बडीशोप घ्या. लक्ष्मीचं तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर. म्हणजे तुमच्या हातून बडीशोप खायचा योग म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक. अजून थोडी मिळेल? काहीतरी वेगळीच लागते बडीशोप. कदाचित तुमच्या हातून खातोय ना म्हणून असेल. अजून थोडी मिळेल? हो. अजून थोडी? अहो, बडीशोप आहे ती, चिवड्यासारखी नाही खात. असं वाटतंय की तुम्ही देत जावं आणि मी खात राहावं. हे घ्या, तुम्हाला हवी तेवढी खाऊन घ्या. एक मिनिट. तुम्हाला थेट संपर्क साधायचा असेल तर काय करावं लागेल?
थेट संपर्क नाही करता येणार. आप्पांशी बोलावं लागेल आधी तुम्हाला. पण भ्रमणध्वनी असेलच ना तुमच्याकडे? आम्ही असं काही वापरत नाही. तुम्हाला माहित नाही का? हो हो माहिती आहे ना. मी पण नाही वापरत तसलं काही. पण तरीही तुमच्याशी कधी बोलावंसं वाटलं, भेटावंसं वाटलं तर काय करायचं? आप्पांची परवानगी घ्यावी लागेल तुम्हाला. त्याशिवाय काही शक्य नाही. म्हणजे तुमच्या साम्राज्यात प्रवेश करायचा असेल तर आधी जकात भरावा लागतो. आप्पांनी हो म्हटल्याशिवाय मी काही करत नाही. काय गप्पा चालल्यात वाटतं? हो, हे विचारत होते की तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर कसा करायचा? काय? नाही, मी म्हटलं विचारून ठेवलं बरं. बरं मी येतो आता. पाया पडतो. तुमच्या या साहित्य संस्कृती संपन्न घरात आज घालवलेला वेळ आजन्म माझ्या स्मरणात राहील. भेटू लवकरच. हो, उद्याच येतो ना. उद्या? हो, तुम्हाला म्हणालो ना की बुडबुनकरांचे साहित्य तुमच्या चरणाशी अर्पण करीन म्हणून. आज सारखंच उद्या सुद्धा 10:30 वाजता मी येथे हजर होईन. येतो. संस्कारी आणि सज्जन मुलगा आहे हा. सरस्वती प्रसन्न आहे त्यांच्यावर. काय सई, तुला आवडले का नाही हे? हरकत नाही, वेळ घे, सावकाश नंतर सांग, चालेल.